हत्तीसोबत तुम्ही संवाद कसं साधता? सुरुवातीला जे रंबलिंग पॅटर्न्स हत्तीचे होते ते समजून घेतले. त्याला बराच काळ जावा लागला आणि अजूनही समजून घेतो आहे. ते सगळे समजून घेत असताना आपल्याला तसं काही आवाज काढायला जमतो आहे का, त्याची गरज आहे का, याचा विचार करून मग ते रंबलिंग पॅटर्न सुरुवातीला करत असे. पण आणि मी हत्तीचं जे असतं ते स्टमक रंबलिंग असतं. एवढ्या मोठ्या पोटातनं येणारा तो घुमारायुक्त आवाज असतो. माझा घशातनं येणारा आवाज आहे. अगदीच जेव्हा मी पोटाला त्रास देतो त्यावेळी स्टमक रंबलिंग होतं. पण त्या दोन्ही आवाजांमध्ये फरक निश्चित आहे माझ्या आणि हत्तीच्या. पण कम्युनिकेशन ते होत होतं. आणि एका पॉईंटला मला असं समजलं की मला रंबलिंग करण्याची गरज नाही आहे. त्याला माझी भाषा समजते आहे, त्याला मला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे. त्यामुळे मग मी मराठीत बोलायला सुरुवात केली आणि त्यालाही त्याने फार छान रिॲक्शन्स दिल्या. ते म्हणणं मान्य केलं.